आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली। या भेटीदरम्यान राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, सहकार क्षेत्राशी संबंधित विविध मुद्दे तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली। या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पवार साहेब अध्यक्ष आहेत, मी उपाध्यक्ष आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या काही प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करायची होती आणि त्याच्यासाठी मी वेळ मागितली होती। ती आज सकाळी 9 वाजता साहेबांनी मला वेळ दिली होती। त्याचबरोबर आम्ही रयत शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा मॅनेजिंग काउन्सिलचा मेंबर म्हणून मला काही प्रश्नांची त्यांच्याशी चर्चा करायची होती। या दोन्ही संस्थांच्या संदर्भामध्ये चर्चा त्यांच्याशी करण्यासाठीच आज भेट होती आणि त्याचबरोबर आदरणीय पवारसाहेब हे नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्यासाठी गेले अनेक वर्ष सतर्क राहिलेले आहेत। त्यांनी या क्षेत्राचं नेतृत्व केलेलं आहे। आज राज्यामध्ये कांद्याच्या संदर्भातला, कांद्याच्या भावाच्या संदर्भातला प्रश्न आणि त्याचबरोबर आगामी येणारा जो साखर म्हणजे हंगाम आहे, त्या हंगामामध्ये शुगर इंडस्ट्रीच्या समोरचे काही प्रश्न, अशा 2 प्रश्नाच्या संदर्भात चर्चा झाली। परवा दिल्लीला माननीय श्री अमित शाह साहेब, शिवराज सिंग चौहान साहेब, प्रल्हाद जोशीजी, माननीय केंद्रीय मंत्री, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, आमच्या नेत्या आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार याही त्या बैठकीला उपस्थित होत्या दिल्लीच्या आणि मीही त्या बैठकीला उपस्थित होतो। तर त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं आणि साखर व्यवसायाच्या वतीनं जे काही डेलिगेशन माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गेलेलं होतं, त्या संदर्भात सुद्धा त्यांनी या सर्व प्रश्नाच्या संदर्भामध्ये चौकशी केली आणि त्याचीच चर्चा आज आदरणीय साहेबांना सांगितली। दिल्लीमध्ये आता परवाची मीटिंग झाल्याच्या नंतर माननीय अमित शाह साहेबांनी कांद्याच्या संदर्भात आणि शुगर इंडस्ट्रीच्या अडचणीच्या संदर्भात आम्ही 10 दिवसामध्ये निर्णय घेतो असं म्हटलं होतं। तर 10 तारखेपर्यंत तो निर्णय येईल असं मला वाटते आणि त्याच्यासाठी केंद्रामध्ये वेगवान हालचाली सुरू आहेत। तर त्याही प्रश्नांचं ब्रीफिंग आदरणीय पवारसाहेबांना दिलं, कारण त्यांनी गेल्या अनेक वर्षात या शेतकरी, शेतमालाचे भाव, मग कांदा असेल, ऊस असेल, बाकीची पिकं असतील, याच्या संदर्भामध्ये पवारसाहेबांनी लक्ष घातलं होतं। साहेबांच्या प्रकृतीच्या कारणामुळं त्यांच्यावर काही मर्यादा आल्या होत्या, त्यावेळेला माननीय अजितदादांनी त्याच्या संदर्भामध्ये लक्ष घातलेलं होतं। तेच या क्षेत्राचं लिडरशिप करायचे। आम्ही सगळे एकत्रितपणानं सहकारी चळवळ, शेतकरी आणि सामान्य माणूस याच्या संदर्भामध्ये आम्ही जी चर्चा करून निर्णय घ्यायचो, योग्य त्या फोरमवर हे विषय मांडायचे। तर त्याच्या संदर्भात आदरणीय पवारसाहेबांना सगळी माहिती दिली। त्यांना एक विचारलं, तुम्हाला आणखीन काही आम्हाला याच्यामध्ये सुचवायचं आहे का? तर एवढी बोलणं झालं आहे, याच्यापेक्षा दुसरं कुठल्या विषयावर बोलणं झालेलं नाही। असं आहे की आम्ही ज्यावेळेला या संस्थांच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये भेटतो, त्यावेळेला आम्ही राजकारणाची चर्चा अजिबात करत नाही। तेही मला काही विचारत नाही, मी स्वतःहून त्यांना काही राजकीय विषयाच्या संदर्भामध्ये बोलत नाही। त्यामुळे या विषयावर चर्चा करण्याचा प्रश्न नव्हता आणि तो विषय आमच्या दोघांच्या बाजूने तिथे निघाला नाही। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।